point of our discussion is the essential elements of research design. एलिमेंट्स म्हणजे घटक, रिसर्च डिझाईनचे मूलभूत आवश्यक असलेले घटक. एक म्हणजे ॲक्युरेट पर्पज स्टेटमेंट ऑफ रिसर्च डिझाईन. तेच ते ॲक्युरेट पर्पज स्टेटमेंट रिसर्च डिझाईनचं जे काही तुमचा हेतू आहे तो ॲक्युरेट पाहिजे. टेक्निक्स टू बी इम्प्लिमेंटेड फॉर कलेक्टिंग डिटेल्स फॉर रिसर्च. रिसर्चसाठी ज्या काही टेक्निक्स तुम्ही वापरणार आहात ते कोणते वापरणार आहात तो एक घटक महत्त्वाचा आहे. मेथड ॲप्लाइड फॉर अनालायझिंग कलेक्टेड डिटेल्स. जे काही जो डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात त्याचे ॲनालिसिस करण्यासाठी कोणत्या मेथड्स वापरणार आहात. टाईप्स ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. संशोधनाची पद्धत तुम्ही कोणती वापरणार आहात. प्रॉबेबल ऑब्जेक्शन्स फॉर रिसर्च. रिसर्च करताना ज्या काही ऑब्जेक्शन्स येतील, आक्षेप येतील ते कोणकोणते येऊ शकतात. सेटिंग फॉर रिसर्च स्टडी. रिसर्च स्टडी कसा करायचा, सेट करायचा, कसं ते मांडायचं हे सुद्धा हा एक महत्त्वाचा आहे. आणि रिक्वायर्ड टाईमलाईन, तुमचा रिसर्च किती वेळात पूर्ण होणार आहे. आणि मेजरमेंट ऑफ ॲनालिसिस, आणि तुमचं ॲनालिसिस करण्याचं मोजमाप काय. तर या गोष्टी या रिसर्च डिझाईनचे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. तेच रिसर्च डिझाईन कॅरेक्टरिस्टिक्स. देर आर फोर की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईनचे वैशिष्ट्य. एक म्हणजे न्यूट्रॅलिटी. न्यूट्रॅलिटी म्हणजे अलिप्तपणा, की कुठे कोणत्या इकडून तिकडे, इकडे किंवा तिकडे असं नाही. जे आहे ते आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. द रिझल्ट्स प्रोजेक्टेड इन रिसर्च डिझाईन शुड बी फ्री फ्रॉम बायस अँड न्यूट्रल. तुम्ही जो रिझल्ट प्राप्त करतात, जो निष्कर्ष काढतात, तो की जो निष्कर्ष तुम्ही रिसर्च डिझाईनमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे, प्रोजेक्टेड इन रिसर्च डिझाईन, तुम्ही आधी असं मानलेलं आहे की मी हे काम केल्यामुळे अशा प्रकारचा माझ्या रिसर्चचा असा निष्कर्ष निघू शकतो. तो निघेलच असं नाही, निघू शकतो असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते तुम्ही एका स्टेटमेंटमध्ये मांडतात. त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस, गृहीततत्व, की मी असं माझ्या कामातून अशा प्रकारचा शेवटी निष्कर्ष निघणार आहे. तर हे जे हा जो रिझल्ट आहे तो प्रोजेक्टेड आहे. रिसर्च डिझाईनमध्ये तुम्ही फ्युचरमध्ये होईल असं म्हटले म्हणून त्याला म्हणतात प्रोजेक्टेड. तो जो रिझल्ट आहे जो तुम्ही आधीच रिसर्च डिझाईनमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे, प्रस्तावित केलेला आहे, तो रिझल्ट कसा असला पाहिजे. शुड बी फ्री फ्रॉम बायस. तो दुराग्रहापासून मुक्त असला पाहिजे आणि तो पूर्णतः न्यूट्रल असला पाहिजे, इम्पार्शियल असला पाहिजे. त्याच्यामध्ये डावा उजवा किंवा पार्शालिटी नको, न्यूट्रल, तटस्थ अशा प्रकारचा तो निर्णय लागला पाहिजे. चुकीचा म्हणजे कधी कधी काय असतो, आपल्याला अनुकूल असा रिझल्ट जर आपला हायपोथेसिस असं असेल आणि तर ती हायपोथेसिस आपल्याला सिद्ध करायची असेल तर आपण म्हणजे रिसर्चर काय करतो, थोडीशी गोळाबेरीज करतो आणि तशा प्रकारचा शेवटी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो. तर ते काही न्यूट्रल नाही. दॅट इज नॉट न्यूट्रल. सो युअर रिझल्ट शुड बी free from bias and neutral. Understand opinions about the final evaluated scores and conclusion from multiple individuals and consider those who agree with the derived results. Research design characteristic की we understand opinions about the final evaluated scores. शेवटी जे काही तुम्ही निष्कर्ष काढता कोणत्याही गोष्टीचं उदाहरण, तुम्ही डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हा पॉईंट घेतला तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनचा जो रिझल्ट आहे की इतकी डेन्सिटी पर स्क्वेअर किलोमीटर आहे किंवा इतकी डेन्सिटी पर स्क्वेअर माईल, हा जो यालाच म्हणतात स्कोअर, रिझल्टेड स्कोअर. हा जो तो स्कोअर तुम्ही इव्हॅल्युएट करता की या ठिकाणी जास्त काय आणि या ठिकाणी कमी काय, या ठिकाणी मध्यम काय. दॅट इज कॉल्ड इव्हॅल्युएशन. त्याबद्दलचं आपलं मत अंडरस्टँड आपल्याला करता येतं. कन्क्लुजन फ्रॉम मल्टिपल इंडिव्हिज्युअल्स. रिसर्च डिझाईनमुळे अनेक लोक जे आहेत त्यांच्याकडनं योग्य तो निष्कर्ष अँड कन्सिडर दोज हू ॲग्री विथ द डिराइव्ड रिझल्ट्स. आणि अशा लोकांचा आपण विचार करतो की जे आपल्या या रिझल्ट प्राप्त झालेला जो रिझल्ट आहे त्याला ते मान्य करतात.
रिसर्च डिझाईनच्या पद्धतीने तुम्ही काम केल्यानंतर तो जर थेसिस समजा माझ्याकडे आला आणि मी जर पास केला याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ मी त्याला ॲग्री केलं. अशा अनेक लोकांकडे आपले ते वर्क जातं. कारण तुम्ही जेव्हा रिसर्च पेपर पब्लिश करतात, रिसर्च प्रोजेक्ट पब्लिश करतात, तेव्हा तो अनेक लोकांच्या हातात जातो. त्यावेळेस काही लोकांना ते आवडतं, काही लोकांना आवडत नाही. जर आवडलं नाही याचा अर्थ तुमचं रिसर्च डिझाईन योग्य नाही, चांगलं नाही, असं होतं ना. तर डिराइव्ड रिझल्ट जो आहे, जो प्राप्त केलेला निष्कर्ष आहे, त्याला अनेक लोक ॲग्री करण्याचं कन्सिडर. देन तुमचा रिसर्च कसा असला पाहिजे, रिसर्च डिझाईनमध्ये काय पाहिजे, रिलायबिलिटी. इफ ए रिसर्च इज कंडक्टेड ऑन अ रेग्युलर बेसिस, द रिसर्चर इन्वॉल्व्ड एक्सपेक्ट्स सिमिलर रिझल्ट टू बी कॅल्क्युलेटेड एव्हरी टाईम. जर तुमचं जे संशोधन आहे ते जर नियमित पद्धतीने रेग्युलर बेसिस जर तुमचं चालू असेल, तर रिसर्चर इन्वॉल्ड तो ते जे संशोधन करणारा जो रिसर्चर आहे तो काय करतो, त्याची अपेक्षा काय, एक्सपेक्ट सिमिलर रिझल्ट. की जर मी योग्य पद्धतीने रेग्युलर पद्धतीने काम करतोय तर त्याच्यातून मिळणारा मला बेनिफिट मिळायला पाहिजे. नाही, मी कुठल्याही प्रकारच्या पाट्या टाकत नाही आहे, अगदी नियमितपणे माझं काम आहे. तर नियमितपणे जर काम होत असेल तर माझ्या कामाचं फळ मला मिळायला पाहिजे. तर दॅट इज कॉल्ड ही एक्सपेक्ट सिमिलर रिझल्ट टू बी कॅल्क्युलेटेड एव्हरी टाईम. प्रत्येक वेळेस तशाच प्रकारचा निर्णय त्याला रिझल्ट मिळाला पाहिजे ही त्याची अपेक्षा असते. आणि रिसर्च डिझाईन शुड इंडिकेट हाऊ द रिसर्च क्वेश्चन्स कॅन बी फॉर्म टू एन्श्युअर द स्टँडर्ड ऑफ ऑब्टेन रिझल्ट्स, अँड दिस कॅन हॅपन ओनली वेन द रिसर्च डिझाईन इज रिलायबल. तर रिसर्च जेव्हा क्वेश्चन्स कॅन बी फॉर्म, अशा प्रकारचे प्रश्न आपण निर्माण करतो, अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या रिसर्च डिझाईनमध्ये टाकतो की ज्याच्यामुळे स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला प्राप्त होतो. आणि अशा प्रकारचं स्टँडर्ड रिझल्ट कशामुळे होऊ शकतो, दॅट कॅन हॅपन ओनली वेन द रिसर्च डिझाईन इज रिलायबल. तुमचा रिसर्च डिझाईन जर योग्य असेल, रिलायबल असेल, खात्रीपूर्ण चांगला असेल, तर तुमचा रिझल्टसुद्धा स्टँडर्ड असू शकतो. दिस इज रिलायबिलिटी इन द सेकंड कॅरेक्टरिस्टिक. व्हॅलिडिटी. आता जे तुम्ही काम करतात त्याची वैधता काय, व्हॅलिडिटी. देर आर मल्टिपल मेजरिंग टूल्स अवेलेबल फॉर रिसर्च डिझाईन. अनेक प्रकारचे रिसर्च डिझाईनसाठी अनेक प्रकारचे साधनं, मल्टिपल मेजरिंग मोजमापाची साधनं आहेत. बट व्हॅलिड मेजरिंग टूल्स आर टूल्स. परंतु अशा अगदी वैध अशा प्रकारचे जे प्रमाण साहित्य ते आहेत ते कोणते, विच हेल्प ए रिसर्चर इन गेजिंग रिझल्ट्स अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. बघा, थेसिसच्या पहिल्या चॅप्टरमध्ये एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च असं लिहिलं असतं. आणि मग या थेसिसमध्ये मी ह्या 1, 2, 3, 4, 8, 10 ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले असतात, उद्दिष्ट असतात. त्या उद्दिष्टानुसार जर तुमचं काम ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च अकॉर्डिंग टू, जर तुमचे रिसर्च जर त्या उद्दिष्टानुसार मिळालं असेल तर त्याच्यातून तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते गेज करता येतात. त्याप्रमाणे ते रिझल्ट्स आपल्याला मोजता येतात. आणि असं जर मोजलं तर तुमचं रिसर्च काय व्हॅलिड. म्हणजे तुम्ही जे ऑब्जेक्टिव्ह मानले ते ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी आहेत. मी आता एक एक्झाम्पल आपल्याला देतो की इम्पॅक्ट ऑफ इरिगेशन ऑन द डेव्हलपमेंट ऑफ शुगर इंडस्ट्री इन दॅट पर्टिक्युलर विलेज, इन दॅट पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट. तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय असेल की ऑब्जेक्टिव्ह हे असेल की द ऑब्जेक्टिव्ह ऑफ माय thesis is that to study the impact of irrigation on the development of sugar industry in Solapur district. हे मला अभ्यासायचं आहे की इरिगेशनचा त्या सोलापूर जिल्ह्यातील जे काही साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्याच्या विकासाला इरिगेशन कसं मदत ठरलेलं आहे, कसं उपयोगी ठरलेलं आहे, दॅट आय वॉन्ट टू स्टडी. दिस इज माय ऑब्जेक्टिव्ह. And if this objective is reliable and if you have worked according to that, definitely your result will be reliable. Definitely your research will be the best research. So that research is called as valid research. मी आपल्याला उदाहरण दिलं की असा एक थेसिस आहे की ज्याच्यात फक्त 3 पानं आहेत, त्याच्यावर एक्सप्लेन केलेत, बाकीचा सगळा कचरा आहे. तुमचं ऑब्जेक्टिव्ह सिद्ध झालं का? नाही सिद्ध. आणि म्हणून द रिसर्च डिझाईन बट व्हॅलिड
measuring tools are those which help a researcher in gauging results according to the objective of research and nothing else. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे जर तुमचा थेसिस पुढे पुढे जात असेल तर युअर वर्क इज गुड. सो युअर वर्क इज रिलायबल. द क्वेश्चनियर डेव्हलप फ्रॉम दिस रिसर्च डिझाईन विल बी देन व्हॅलिड. क्वेश्चनियर म्हणजे काय? प्रश्नावली. जी प्रश्नावली तुम्ही या संशोधनासाठी विकसित केलेली, निर्माण केलेली या रिसर्च डिझाईनमध्ये, त्यामुळे तुमचं रिसर्च डिझाईन सुद्धा कसं असेल? व्हॅलिड असेल, वैध असेल, योग्य असेल. देन लास्टली जनरलायझेशन. हे सगळं केल्यानंतर द आउटकम ऑफ रिसर्च डिझाईन शुड बी ॲप्लिकेबल टू पॉप्युलेशन अँड नॉट जस्ट ए रिस्ट्रिक्टेड सॅम्पल. आता इथं पॉप्युलेशन म्हणजे काय? दॅट इज ए स्टॅटिस्टिकल टर्म. पॉप्युलेशन मीन्स द एंटायर एंटिटी. मग ते कोणते असेल? घरं असतील, जनावरं असतील, माणसं असतील. पॉप्युलेशन इट डझंट मीन ओनली लोकसंख्या. पॉप्युलेशन हे त्या संपूर्ण गावातले जे जनावरं आहेत दॅट इज टोटल पॉप्युलेशन. आणि त्या पॉप्युलेशनमधले काही घेतलं तर दॅट इज कॉल्ड सॅम्पल. म्हणजे दिस यू माइट हॅव स्टडीड इन स्टॅटिस्टिक्स. तर अशा जो काही तुमचा आउटकम आहे, आउटकम म्हणजे निष्कर्ष, तो निष्कर्ष त्याची जी निर्मिती आहे, ती निर्मिती, तो निर्णय हा पूर्ण पॉप्युलेशनला ॲप्लिकेबल असला पाहिजे. त्या सर्व संख्येला ॲप्लिकेबल असलं पाहिजे अँड नॉट जस्ट ए रिस्ट्रिक्टेड सॅम्पल. किंवा एखाद्या थोड्याशा लोकांसाठी नाही, थोड्याशा संख्येसाठी नाही. तर तुम्ही जो निर्णय घेणार आहात, तुम्ही जो निष्कर्ष करणार आहात, तो निष्कर्ष सगळ्यांना योग्य होईल, ॲप्लिकेबल होईल, तर तुमचं जनरलायझेशन बरोबर आहे. जनरलायझेशन इज वन ऑफ द की क्रायटेरिया कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. आणि म्हणून सर्वांसाठी असं जेव्हा तुमचा निष्कर्ष असेल तेव्हा तो निष्कर्ष जनरलायझेशन हा तुमच्या रिसर्च डिझाईनची एक वैध कॅरेक्टरिस्टिक आहे. तर देन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट रिलेटिंग टू रिसर्च डिझाईन, रिसर्च मेथड. ठीक आहे, आय विल स्टॉप हिअर बिकॉज इट इज व्हेरी लॉंग.